विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपला 45वा म्हणजेच आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज आपण चाचणी क्रमांक 3 पाहणार आहोत. आणि आजची ही चाचणी जी आहे ती 30 गुणांसाठी असणार आहे. तर कोणताही वेळ न दवडता आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळूया. सुरुवातीला पहा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे योग्य जोड्या लावा. आता या इथे आपणास कोणाचे माप आणि कोणाचे प्रकार यांच्या जोड्या लावायच्या आहेत ते सांगितलेलं आहे. तर सुरुवातीची जी जोडी आहे 240 अंशाचा कोन हा आहे प्रविशाल कोन आणि 180 अंशाचा कोन जो आहे तो सरळ कोन. हा प्रविशाल कोन याला इंग्लिशमध्ये आपण रिफ्लेक्स अँगल या नावाने ओळखतो. आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालील चौकटीत लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू म्हणजे पेक्षा लहान, पेक्षा मोठे आणि बरोबर यापैकी योग्य चिन्ह आपणास वापरण्यास सांगितलेले आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा पहा, या ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये त्या आपणास स्पष्टपणे दिसतात की पहिली संख्या आहे ती आहे पहिली संख्या निगेटिव्ह संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह संख्या आहे. तर अर्थातच मग आपण पॉझिटिव्ह संख्या ही केव्हाही निगेटिव्ह संख्येपेक्षा मोठी असते. आपण या ठिकाणी ऋण 5 हे लहान आहे धन 5 पेक्षा. -5 इज लेस दॅन +5 असं आपण चिन्ह या ठिकाणी वापरायचं आहे. आता पुढे पहा, दुसऱ्यांदा सुद्धा आपल्याला या दुसऱ्या उदाहरणामध्ये एक संख्या धन आणि दुसरी संख्या ऋण दाखवलेली आहे. तर अर्थातच धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठी आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे चिन्ह आपण या ठिकाणी वापरायचं आहे. पुढे आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे की संख्या रेषेवर ए आणि बी हे बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते लिहा. तर पहा, या ठिकाणी दरवेळी यांचा छेद 5 आलेला आहे. इथे पहा, या इथे पहा, म्हणजे एका पूर्ण भागाचे त्यांनी समान 5 तुकड्यांमध्ये रूपांतर केलेलं आहे. आपला छेद 5च येणार ही फक्त गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मग हा या ठिकाणी जे आहे या बिंदू ए जवळ आपण मोजूया 1, 2, 3 आणि 4. आपण याच रिकाम्या चौकटीत असं लिहिणार 4/5 आणि सॉरी, माझ्याकडून एक नकळत चूक झाली. मी या शून्यसुद्धा हा माझ्याकडून मोजण्यात आला. तर हे मोजायचं आपण नव्हतं, तर आपण इथे मोजायचं, याला 1 म्हणायचं. 1, 2 आणि 3 आपलं उत्तर आलं 3/5. तर ती तुम्ही चूक दुरुस्त करून घ्या. पुढे हे 4 आणि हे अर्थात 5/5 6 आणि हा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी येईल 7/5. तर ही अशी आपली उत्तरे असतील. यानंतर आपल्याला पुढे एक चौकोन काढण्यास सांगितलेला आहे. सुरुवातीला आपण एक चौकोन काढून घेऊया. चौकोन ABCD. आपण हा एक चौकोन काढला, त्याला आपण नावे देऊया ABCD. आता पहा, सम्मुख कोनांच्या जोड्या लिहायला सांगितलेल्या आहेत. तर आपली पहिली जोडी येईल, आता मी या इथेच लिहितो, पहिली जोडी येईल सम्मुख कोनांची कोन ए व कोन सी. तर हा जो कोन ए आहे हा मी परत एकदा आकृती काढतो. आपण यांना नावे देऊया, सॉरी, ABCD. तर सम्मुख कोनांच्या जोड्या. आता हे जे उत्तर आहे ते तुम्ही स्वतः लिहा, मी फक्त तुम्हाला दर्शवतो. ए आणि कोन सी हे एकमेकांच्या समोरासमोरील कोन आहेत, सम्मुख कोन.
त्यांची तुम्ही मी मगाशी दाखवलं त्याप्रमाणे लिहू शकता, किंवा कोण DAB असं 3 अक्षरी नाव लिहू शकता या कोणाचं, व कोण BCD अशा प्रकारे सुद्धा तुम्ही यांची 3 अक्षरी नावंसुद्धा लिहू शकता. तर ही झाली एक जोडी. आणि दुसरी जोडी म्हणजे या दोन कोणांची, कोण B व कोण D, किंवा यालाच आपण कोण ABC आणि या कोणाला आपण कोण ADC असं सुद्धा आपण नाव देऊ शकतो. यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे, तो म्हणजे चौकोनाच्या कर्णाची नावे लिहा. तर कर्णाची नावे, आता सुरुवातीला आपल्याला या चौकोनाला कर्ण काढावे लागतील. आपण कर्ण काढून घेऊया. कर्ण म्हणजे 2 शिरोबिंदू समोरासमोरील सम्मुख शिरोबिंदूंना जोडणारा रेषाखंड. हा झाला कर्ण AC. मी फक्त वाचून दाखवतो आहे, तुम्ही असं हे ऐकून उत्तर लिहायचं आहे. पहिला आकडा कर्ण AC व दुसरा कर्ण DB किंवा BD असं सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. आता यापुढचा जो प्रश्न आहे, खालील उपप्रश्न सोडवा. प्रत्येकी 2 गुणाला आहे. आता आपल्याला या 48 आणि 84 या संख्यांचा लसावी आणि मसावी दोन्ही या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. सुरुवातीला आपण लसावी काढूया. लसावी कसा काढतात ते पहा. आता आपल्याला सुरुवातीला या दोन्ही संख्या इथे लिहाव्या लागतील. मूळ अवयव पद्धतीने आपल्याला हे काढावे लागेल. सुरुवातीला लिहितो मी इथे 48. मी सांगू शकत नाही जागापुरती किंवा नाही ते, पण आपण पुरवण्याचा प्रयत्न करूया. या इथे 48 आणि या इथे 84. मग एक मूळ संख्या घ्यायची. सुरुवातीला पहिली मूळ संख्या घ्यायची आहे ती म्हणजे 2. तर 2ने या दोन्ही संख्यांना भाग जातो, त्यामुळे इथे भाग घालूया. पहिल्यांदा 48ला जर आपण भाग घालवला तर 2 4 आणि हे 2 चोक 48. आणि तशाच प्रकारे 84ला घालवला. पहिले अंक आहे यातला 2 चोक 8 आणि 2 4. तर पुन्हा एकदा मूळ संख्या 2च आपण घ्यावी लागणार आहे, कारण 2ने विभाज्य असणारी संख्या या ठिकाणी आहेत. मग या 24ला भाग घालवला तर 2 गुणिले 12 आणि 21चा भाग जातो. पुढे आणखी या 21ला जरी जात नसला तरी या 12ला 2ने भाग जातो, त्यामुळे आपण इथे मांडूया 2. इथे बेस आहे 12, इथे 21ला 21 आपल्याला ॲज इट इज लिहावं लागणार आहे. पुढे या 6लाही आणखी 2ने भाग जातो, त्यामुळे आपण आणखी एकदा भाग घालवणार आहोत. 2 त्रिक 6 आणि इथे 21 आपण 1 मिनिट आपण इथून उर्वरित जो भाग आहे आपण तो स्क्रीनच्या या बाजूला काढूयात. हे 6 आणि 21 मी पहिल्यांदा लिहून घेतो. 6 21. आता आपल्याला याला 2ने भाग जात होता या 6ला, तर 2 त्रिक 6 आणि 21ला आपल्याला ॲज इट इज लिहावं लागणार आहे. आता मात्र आपली 2 ही मूळ संख्या आपण इथे स्टॉप करावी लागेल, कारण 2ने भाग जाणार, या दोन्हीपैकी एकाही संख्येला 2ने भाग जात नाही. परंतु 2 नंतरची मूळ संख्या आहे ती म्हणजे 3. तर 3ने दोघांनाही भाग होतो. 3 1 3 आणि 3 असं ते 21. आता या 3चा रोल संपला. यानंतर 5 ही मूळ संख्या आहे. आपण क्रमागत मूळ संख्या घ्यायच्या असतात. या 5ने कोणत्याही संख्येला भाग जात नाही. त्यानंतर 7 ही मूळ संख्या आहे आणि 7ने स्वतःच 7ला भाग जातो, त्यामुळे आपण इथे 7 घेऊया. या 1 वर काहीही फरक पडत नाही आणि 7 1 7. तर आपलं हे जे अवयवीकरण आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे. आता या ज्या सर्व संख्या आहेत यांचा आपण करायचा आहे गुणाकार. हे 2 2 2 2 3 आणि 7. तर आपण तोंडी गुणाकार करण्याचा प्रयत्न करूया. आता आपल्या स्क्रीनवर जागा संपते आहे, त्यामुळे थोडंसं स्मरणशक्तीवर ताण द्यावं लागेल आपल्याला. आता नीट पाहून घेऊ. सुरुवातीलाच हे 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16, 16 गुणिले 2 32 आणि हे 3 गुणिले 7 21. तर आपण 32 गुणिले 21 हा गुणाकार नंतर सेपरेट करूया. आपल्या स्क्रीनवरची जागा संपली आहे म्हणून. तर सॉरी 1 मिनिट.
30 गुणिले 21. तर हा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येतं 21 दोन्ही 42, 21 त्रिक 63 आणि 4 67. तर या दोन संख्यांचा आपला लसावी आलेला आहे 672. आणि यानंतर आपल्याला मसावी पण काढायला सांगितलेला होता. मसावे आपण अशा पद्धतीने काढू शकतो. मसावे काढण्याची पद्धत पण पाहून घ्या. हे 48, 48चे मूळ अवयव पाडायचे 2. आता मी जरा फास्ट काढतो. 2 12, 2 6, 2 3 3 1. तर हे 48चे झाले. आणि याच प्रकारे मी इथे साईडला 84चे मूळ अवयव काढतो. फरक समजून घ्या काय करायचं ते. 2 42, 2 21, 3 7 7 1. तर दोनदा आलेल्या संख्यांबद्दल आपण एकदाच ती संख्या घ्यायची 2. त्यानंतर परत एकदा एका जोडीबद्दल आपण एकदा घेत असतो 2. त्यानंतर ही 3ची जोडी आहे, ही 3ची जोडी आहे. 1 मिनिट थांबा. तर या 3च्या जोडीबद्दल आपण पुन्हा एकदा हे 3 घेत असतो. तर या सर्वांचा आपण फक्त गुणाकार करायचा आहे. आपला मसावी या ठिकाणी आपला निघतो. 3 दोन्ही 6 आणि 6 गुणिले 2 12. तर या दोन संख्यांचा मसावी आला 12. अशा प्रकारे आपलं उत्तर असेल. पुढे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असणारे गुणोत्तर काढायला आपल्याला सांगितलेले आहे. तर पहिली राशी आहे 25 आणि दुसरी राशी आहे 10. अगदी सोपं आहे. अशी संख्या शोधा की त्या संख्येने दोघांनाही भाग जाईल. तर 25ला 5ने दोघांनाही 5ने भाग जातो. 5 गुणिले 5 25 आणि 5 गुणिले 2 10. तर हे दोन्ही 5 गेले. 5 अंश छेद 2 आणि गुणोत्तर या स्वरूपात आपण असं लिहू शकतो 5 2. यानंतर आपल्याला पुढचा जो प्रश्न सांगितलेला आहे तो आपण पाहूया. 7 सेंटीमीटर लांबीचा रेख PQ काढून कंपास व पट्टीच्या सहाय्याने तो दुभागा. आता आपल्याला स्क्रीनवर तो ते मोजून काढता येणार नाही. फक्त तुम्हाला मी एक त्याची प्रोसिजर कशी असते ते समजावून सांगतो. आपण एक काम करायचं आहे ते म्हणजे एक 7 सेंटीमीटरचा एक रेषाखंड आपण अशा प्रकारे पट्टीवर काढायचा. त्याला आपल्याला सांगितलेलं आहे नावं देण्यासाठी. त्यामुळे इथे P आणि Q या व्यतिरिक्त आपण कोणतंही दुसरं नाव द्यायचं नाही, कारण आपल्याला प्रश्नात तेच नाव द्यायला सांगितलेलं आहे, P आणि Q. आता कंपासमध्ये साधारणपणे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. साधारणपणे घ्यायचं असतं अंदाजे. आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती एक कंस आणि खाली एक कंस काढायचा. अंतर न बदलता दुसरं टोक कंपासचं टोकदार टोक आहे ते Q वर टेकवायचं आणि अशा प्रकारे त्याच्या कंसांना छेदणारे कंस काढायचे आणि हे दोन बिंदू आपण जोडायचे. तर आपलं हा लंबदुभाजक तयार होतो. पुढे आता हा प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे आपल्याला या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यातून 3ने विभाज्य असणाऱ्या संख्या शोधायला सांगितलेल्या आहेत. आपल्याला 3च्या कसोटीचा या ठिकाणी वापर करावा लागेल. 3ची कसोटी खूप सोपी आहे. सर्व अंकांची बेरीज करायची. त्या बेरीजला जर 3ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. आपण 1 बाय 1 पाहूया. खूप सोपा आहे हा प्रश्न, नीट पहा. ही पहिली 12 ही तर 3च्या पाढ्यातच आहे, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. त्यानंतर 23 आपला 30च्या आतल्या संख्या आपल्याला माहितीच आहेत, किंवा तरी पण या 2 अधिक 3चा आपण जर विचार केला तर त्यांची बेरीज येते 5, त्यामुळे ही संख्या त्यामध्ये नाही. हे जे पुढचं आहे 36, तर 36ला 6 अधिक 3 9, त्यामुळे याला 3ने भाग जातो. त्यानंतर पुढची आहे 48, ही पुढची जी आहे ती 48.
8 अधिक 4 12, त्यामुळे ही सुद्धा 3ने विभाज्य असणारी संख्या आहे. त्यानंतर पुढची संख्या आहे 52, 5 अधिक 2 7, ही 3ने विभाज्य संख्या नाही. यानंतर आहे 57, 5 अधिक 7, 5 अधिक 7 आलं 12, 12ला 3ने भाग जातो. त्यानंतर आहे 47, 4 अधिक 7 11, याला भाग जात नाही. 11ला 3ने भाग जात नाही म्हणजे 47ला पण 3ने भाग जात नाही. आणि पुढची संख्या आहे ती म्हणजे 35. या 35 3 अधिक 5 8, 8ला भाग जात नाही म्हणजे या 35ला पण भाग जात नाही. तुम्ही याचं उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे की पहिल्या ओळीत 3ने विभाज्य असणाऱ्या संख्या, आपल्याला एवढंच शोधायचं सांगितले, नसणाऱ्यांचा आपण विचार करायचा नाही. 3ने विभाज्य असणाऱ्या संख्या असं लिहायचं आहे आणि त्यात त्या संख्या एकापुढे एक त्यांची लिस्ट लिहायची आहे. पुढे एक शाब्दिक प्रश्न आहे. शाब्दिक प्रश्न वाचूया पहा. अरमान नावाचा एक मुलगा आहे, दररोज वर्तुळाकार मैदानावर चालण्याचा व्यायाम करतो. तर आता अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असा हा प्रश्न आहे. जर तो दररोज 6 फेऱ्यांमध्ये इतकं अंतर तो चालतो, 6 फेऱ्यामध्ये इतकं काही जे अंतर दिलेलं आहे तितकं चालतो, तर तो एका फेरीत किती अंतर चालत असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अनेकांवरून एकाची किंमत काढायची असते, त्यावेळी आपण भागाकार ही क्रिया करत असतो. तर आता आपण या 3 दशांश चिन्ह 252 याला 3.252 या संख्येला आपण 6ने भागायचं आहे. 6 1 6, 6 0 0. नंतर आपण 32चा विचार करायचा आहे, कारण या 3 पुढे आपण 2 घेतले. दशांश चिन्ह द्यायचं. 6 पंचे 30, यातून 2 उरले. पुढे संख्या मिळाली आपल्याला 25. 6 चौक 24, 1 उरला, आपल्याला संख्या मिळाली 12. 6 2 12. तर एका फेरीत तो 0.542 किलोमीटर इतके अंतर तो एका फेरीत चालतो. हेच उदाहरण तुम्ही उभ्या मांडणीने सुद्धा, म्हणजेच 3.252 भागिले 6 अशा प्रकारे सुद्धा मांडणी करून तुम्ही हेच उदाहरण सोडवू शकता. पुढे आहे 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे. तर त्यावरून आपल्याला अशा 3 चॉकलेटची किंमत विचारलेली आहे. आपल्याला एका कृतीपत्रिकेत एकमान पद्धत सांगितलेली होती. एकमान पद्धत म्हणजे सुरुवातीला 5 चॉकलेटवरून एका चॉकलेटची किंमत काढायची, ती भागाकार करून, आणि एकावरून अनेकाची किंमत करण्यासाठी गुणाकार करायचा, तो म्हणजे त्यावरून 3ची काढायची. तर आपण तुम्हाला असं न शिकवता मी एक डायरेक्ट 5वरून 3चीच कशी काढायची किंमत, 3 चॉकलेटची किंमत कशी काढायची, ही त्रैराशिक पद्धतीची अशी त्रैराशिक पद्धत मी तुम्हाला एका कृतीपत्रिकेत शिकवलेली होती. त्या पद्धतीने आपण काढूया. पहा, 5 चॉकलेट्स 25 रुपये. अंशात चॉकलेट ही राशी आहे, तर दुसऱ्या सुद्धा बाजूला आपण समीकरणाच्या अंशात चॉकलेट्सच घ्यावी लागतील आणि इथे आपल्याला किंमत माहीत नाही, तर 2 बरोबरचं चिन्ह द्यावं लागेल. आता या एक्सला बरोबर चिन्हाच्या आपल्याला या बाजूला लावायचं आहे. हे छेदात असल्यामुळे इकडे अंशात जाईल x गुणिले 5 अंश छेद 25 बरोबर 3. आता आपण या 5 अंश छेद 25 आहे, याला आपल्याला समीकरणाच्या या बाजूला लावायचं आहे. आता x बरोबर 3 ॲज इट इज राहील गुणिले 25 अंश छेद 5. तर 5 1 5, 5 5 25, आणि या 3 आधी 5चा गुणाकार आला 15. आपलं उत्तर मिळालं x बरोबर 15. तुम्ही खाली पूर्ण ओळीत लिहायचं आहे उत्तर असं की 3 चॉकलेटची किंमत 15 रुपये आहे. मागाशीच्या गणितात सुद्धा माझं सांगायचं राहिलं, पण तुम्ही हे लिहिणं अपेक्षित आहे या गणितात की तो एका फेरीत जे काही आपलं उत्तर आलं होतं तितके किलोमीटर अंतर चालतो. नेक्स्ट, एका परीक्षेत राहुलला 800 पैकी 720 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? तर मित्रांनो पहा, हे सुद्धा आपलं त्रैराशिक या पद्धतीनेच आपलं हे अगदी सोप्या
आणि कमी वेळात सुटतं. अशा पद्धती तुम्हाला स्कॉलरशिपसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप उपयुक्त ठरतात. तर पाहूया आता आपण त्रैराशिक मांडणी करूया. 800 पैकी 720. तर 800 पैकी 720 किती टक्के विचारलेलं आहे. टक्केवारी ही 100 पैकी असते. तर टक्केवारी विचारल्यामुळे टक्केवारी नेहमी 100 पैकीची असते. त्यामुळे 100 पैकी किती हा आपल्याला ऑब्वियस असणारा प्रश्न आहे. मग आता आपल्याला या 100ला बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवायचं आहे. तर आपण पाठवूया. मी 2 स्टेप्स वगळून लिहितो. x बरोबर हे 720 अंशात आणि 800 छेदात ॲज इट इज राहिलं आणि 100 जे छेदात होतं ते अंशात आलं आणि छेद काही नाही म्हणून आपण त्याला 2 देऊया. या 2 शून्यानं 2 शून्य कॅन्सल होतील. 8 एके 8, 8 नव्वे 72 आणि 8 शून्य 0. एक्सची किंमत आपली आली 90. याचाच अर्थ राहुलला त्या परीक्षेत 90% गुण मिळालेले आहे असा त्याचा अर्थ होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज ही शेवटची 30 गुणांची परीक्षा चाचणीसुद्धा आपण सोडवलेली आहे. मला अपेक्षा आहे की हा सेतू अभ्यासक्रम तुम्ही अतिशय सिरियसली पूर्ण केला असेल. 45 दिवसांचा. इथून पुढे आपला रेग्युलर अभ्यास सुरू होईल आणि माझे रेग्युलर व्हिडिओसुद्धा असे येत राहतील. तर तुम्हाला एक विनंती वादा सूचना आहे की तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून वेळोवेळी येणारे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर समजतील आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करीत जा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.